माझे महाविद्यालय माझे उपक्रम या सदर अंतर्गत मी प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ आज आपल्यासमोर व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे। सोनपेठ पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ, जाणकार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक, प्राचार्य मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। माझे महाविद्यालय माझे उपक्रम या फेसबुक लाईव्ह सदरामध्ये मी आपलं सुरुवातीला खूप खूप स्वागत करतो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ परिसरातील विद्यार्थी आणि पालक यांच्याशी हितगुज साधण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्याचे महाविद्यालयाने ठरविले आहे। या उपक्रमाचे समन्वयक माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जायभाये यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी हितासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम विद्यार्थी आणि पालकापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही ठरवलेले आहे। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। बदलत्या परिस्थितीमध्ये अशा उपक्रमाचे आयोजन आपल्या सर्वांना काळासोबत चालण्यास या ठिकाणी मदत करत असतं। मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी आधुनिक काळामध्ये अनन्यसाधारण असं आहे। नेल्सन मंडेला या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन चेंज द वर्ल्ड। जगाला बदलण्याचं एकमेव अस्त्र म्हणजे शिक्षण आहे आणि त्यामुळे एवढी ताकद, एवढी कपॅसिटी ह्या शिक्षणामध्ये आहे की शिक्षणाला भारतीय बऱ्याचशा विचारवंतांनी वाघिणीचे दूध असं ह्या ठिकाणी संबोधलेलं आहे। या माध्यमातून कालच केंद्र सरकारने एक डिसिजन घेतलेला आहे आणि तो म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा 2019। जवळपास 34 वर्षानंतर ह्या ठिकाणी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घेऊन ही पॉलिसी आलेली आहे आणि 2021-22 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंट करण्याच्या तयारीमध्ये आहे। शिक्षण हे खरं पाहिलं तर उद्याचा पासपोर्ट आहे। उद्याची तयारी आजच करणारे ह्या ठिकाणी यशस्वी ठरतात मित्रांनो। आणि त्यामुळे या माध्यमातून घेतलेला केंद्र सरकारचा निर्णय या ठिकाणी स्वागतार्ह नक्कीच आहे। यापुढे आपण MHRDला मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ऐवजी पूर्वीप्रमाणेच एज्युकेशन मिनिस्ट्री या ठिकाणी म्हणणार आहोत। तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर आणि सहसंचालिका डॉक्टर नलिनी टेंबेकर मॅडम यांनी शासन आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणाविषयी पालकवर्गात जागृती करण्याचे या ठिकाणी सर्व महाविद्यालयास आदेशित केलेले आहे। हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आपण या ठिकाणी समजायला हरकत नाही। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदाच या आभासी व्यासपीठावरती व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती व्यक्त होत असताना महाविद्यालयाचा थोडक्यात इतिहास सांगणे सुद्धा या ठिकाणी मी क्रमप्राप्त समजतो। विद्यार्थी पालकांच्या मनात या ठिकाणी जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारावेत। आपल्या चर्चेदरम्यान, माझ्या बोलण्यादरम्यान या ठिकाणी काही प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल। मित्रांनो, 1994 साली हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी राजाभाऊ कदम यांनी ज्ञानात धर्म ततः सुखम, ज्ञान देण्यामध्ये मानवाचं सुख सामावलेलं आहे, हे ब्रीद घेऊन कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाची या ठिकाणी स्थापना केली। सुरुवातीच्या काळात विनाअनुदान तत्वावर चालणाऱ्या जसे अनेक महाविद्यालयाचे प्रश्न असतात, अडचणी असतात, ते आमच्यासुद्धा ह्या ठिकाणी अडचणी होत्या। विद्यार्थी आणि जागेचा प्रश्न त्यातल्या त्यात ह्या ठिकाणी महत्त्वाचा असतो, तो आमचासुद्धा ह्या ठिकाणी होता। आणि 12वीचे निकाल लागले की प्रवेशासाठी सर्व सोनपेठ तालुक्यात भ्रमंती आम्ही करायची। घरोघरी भेटी देऊन उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे। बऱ्याचशा वेळेला ह्या ठिकाणी कॉमेडीच्या माध्यमातून किंवा विनोदाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच वेळेला पालक म्हणायचे की आमच्या मुलांच्या शिकण्याचं जाऊ द्या सर, पण तुम्हाला अनुदान मिळत असेल तर प्रवेश घेऊन जा, असे ऐकून बऱ्याचशा वेळेला आम्हाला ॲडमिशन मिळायचे। जवळपास 2009-10 पर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये अस्तित्वात होती। खरा महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली ती 2009-10 मध्ये हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेब, माननीय व्यंकटराव कदम यांच्या पुढाकाराने 9-10 मध्ये या ठिकाणी महाविद्यालयात स्वतःची जागा घेऊन बांधकाम ह्या ठिकाणी करण्यात आलं। नवीन विद्याशाखा, सायन्स विज्ञान विद्याशाखा ह्या ठिकाणी शासनाकडून मान्यता आणली। महाविद्यालय संस्थेचं कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालं आणि कैलासवासी राजाभाऊ कदम शाळेची सुद्धा ह्या ठिकाणी सुरुवात केली। या सर्व बाबी
वरिष्ठ महाविद्यालयाला कलाटणी ह्या ठिकाणी देण्याला ठरलेले आहेत. कारण एक शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक वातावरण निर्मितीचं काम या सर्व घटकांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. महाविद्यालय नवीन जागेत स्थलांतरित झाले, नवीन इमारतीमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, विद्यार्थी उपस्थिती वाढली आणि गुणवत्ता वाढ करण्याचा कसोशीने ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. आज महाविद्यालयात दूरस्थ शिक्षण, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, LRK शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असे जवळपास मिळून 2000 विद्यार्थी ह्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आज महाविद्यालय स्वतःच्या जागेत आणि इमारतीत असून सर्व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सुद्धा या महाविद्यालयीन परिसरात असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयास या ठिकाणी करत असतो. खरं तर भौगोलिकदृष्ट्या सोनपेठ आजही आडवळण्याच्या ठिकाणी आहे. दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बाहेरून भेट देणारे बरेचसे अधिकारी परभणी जिल्ह्यातली श्रीलंका म्हणजे सोनपेठ म्हणून संबोधतात. पूर्वी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 50 किलोमीटर ह्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी दूर जावं लागत असे. परंतु पालक मुलींना मात्र बाहेरगावी जाऊन शिकण्यास परवानगी ह्या ठिकाणी देत नव्हत्या आणि पर्यायाने 12वी नंतर मुलींचे सर्रास लग्न केले जात असे आणि बहुतांश मुली ह्या उच्च शिक्षणापासून ह्या ठिकाणी वंचित राहत होत्या. या महाविद्यालयाची सर्वात मोठी जर अचिव्हमेंट काय असेल, सर्वात मोठी जर कमाई काय असेल तर या भागातील मुलींना उच्च शिक्षणाची या ठिकाणी आम्ही संधी उपलब्ध करून दिली आणि रिचिंग टू द अनरिच्ड हे जे महाविद्यालयाचं ब्रीद आहे ते ह्या ठिकाणी सार्थक ठरवण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला. सोनपेठ तालुक्यातील आजही बरेचसे असे गाव आहेत. लासीना असेल, वागलगाव, थडी उक्कडगाव, लोहीग्राम, गंगापिपरी, थडी पिंपळगाव या गावातील विद्यार्थी आजही 4 महिने ह्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाहीत. त्यांच्या गावाला रस्ता नाही. मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या सर्व गावांनी ह्या ठिकाणी या इलेक्शनवरती बहिष्कार घातलेला आपल्याला सर्व ज्ञात आहे. आजही बऱ्याचशा गावामध्ये रस्ते असले तरी बऱ्याचशा बसेस ह्या ठिकाणी येत नाहीत. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांना महाविद्यालयात पोहोचता येत नाही. माझ्या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी हे सगळे उच्च विद्याविभूषित व मेहनत घेणारे असून विद्यार्थी घडवण्यात त्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. अनेक प्राध्यापक, कवी आहेत, साहित्यिक, कीर्तनकार, कलाकार असून समाजात त्यांनी आपले एक वेगळं स्थान, वेगळी ओळख ह्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. यानंतर माझे महाविद्यालय, माझे उपक्रम या सदरामध्ये माझा एक सहकारी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने माझ्या सोनपेठ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ह्या ठिकाणी करणार आहे. त्यावेळेला माझ्या या सर्व सहकाऱ्यांचा परिचय आपणास या ठिकाणी जवळून होईल. 2015 महाविद्यालय नॅकची पहिली या ठिकाणी सायकल पूर्ण केली आणि त्या ठिकाणी B हा दर्जा महाविद्यालयास प्राप्त झाला, ग्रामीण महाविद्यालयास. आणि आज दुसऱ्या सायकलची ह्या ठिकाणी तयारी चालू आहे. नुकतेच संस्थेच्या LRK शाळेस, कनिष्ठ महाविद्यालयास आणि वरिष्ठ महाविद्यालयास ISO मानांकन प्राप्त झालेले असून आमच्या सिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा ह्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, नजीकच्या भूतकाळात महाविद्यालयाची कामगिरी थोडक्यामध्ये सांगणे मी आवश्यक ह्या ठिकाणी समजतो. मागच्या वर्षामध्ये महाविद्यालयाचा सय्यद शहाबाज नावाचा मुलगा उंच उडीमध्ये आंतरविद्यापीठीय स्पर्धेत ह्या ठिकाणी खेळलेला आहे. तुकाराम पांचाळ नावाच्या विद्यार्थ्याने युवक महोत्सवामध्ये कोलाजमध्ये 3रं पारितोषिक महाविद्यालयास मिळवून दिलेलं आहे. आविष्कार संशोधन महोत्सवात तर मागील 4 वर्षापासून सलग महाविद्यालयाला डिस्ट्रिक्ट आणि सेंट्रल लेवलचे ह्या ठिकाणी पुरस्कार मिळत आलेले आहेत. विद्यापीठाच्या NSS विभागामध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून जो पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ देतं ते सुद्धा आपल्या महाविद्यालयास मिळालेलं आहे. महाविद्यालयाच्या प्रज्ञा नावाच्या विशेष अंकास, जिथं व्यासपीठ निर्माण उपलब्ध करून दिलं जातं विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यासाठी, या प्रज्ञा नावाच्या अंकास या ठिकाणी मागील 2 वर्षे अनुक्रमे तृतीय आणि द्वितीय ह्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. महाविद्यालयाचं सर्वात महत्त्वाचं युनिट म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ह्या ठिकाणी 100% लागलेला आहे. कला शाखा 84.70%, तर वाणिज्य शाखेचा निकाल 98.33% ह्या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळं सोनपेठ तालुक्यातील एकमेव ज्युनियर महाविद्यालय ज्या ठिकाणी विश्वासानं विद्यार्थी आमच्यावरती ह्या ठिकाणी भरोसा ठेवून येतात, त्या दृष्टिकोनातून त्या महाविद्यालयाची वाटचाल ह्या ठिकाणी आहे. अभ्यासपूरक कार्यक्रमांची रेलचेल जास्त असल्यामुळे माझ्या सर्वच कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांचा लढा लागला आहे. परंतु कोरोनामुळे आज नावेलाज झालेला आहे. विद्यार्थ्यांची आमची ह्या ठिकाणी भेट होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 4 महिन्यापासून आम्ही विद्यार्थ्यापासून दूर आहोत. आज ना उद्या परिस्थिती सामान्य होईल या आशेवर बरेचसे दिवस निघून गेली. पण मित्रांनो, आता विद्यार्थी नजीकच्या काळात महाविद्यालयात येतील याची शक्यता मला तरी आता दुसरं ह्या ठिकाणी वाटत आहे नजीकच्या भविष्यकाळामध्ये. कालच महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत ह्या ठिकाणी लांबवलेला आहे
आणि म्हणून या परिस्थितीचा विचार करून शासनाने ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याबाबत आदेशित केलेलं आहे. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम यांच्या मदतीने संस्थेच्या वरिष्ठ कनिष्ठ आणि कैलासवासी राजाभाऊ कदम विद्यालयाने या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामागील उद्देश हाच की शाळा महाविद्यालय थांबली तरी चालतील, पण विद्यार्थ्याचं शिक्षण ह्या ठिकाणी थांबता कामा नये. आणि म्हणून ज्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या भागातील विद्यार्थ्यांना करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी करण्याचा मानस ह्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. पुढील शिक्षणाबद्दल विद्यार्थ्याच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. कारण विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्या शंकाचं समाधान निरसन ह्या ठिकाणी करू शकत नाहीत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांच्या शंकांचे निरसन करावे हा या कार्यक्रमाच्या मागील निश्चितच उद्देश आहे. खरं तर एरवी सामान्य परिस्थितीमध्ये ही वेळ जुलैची आणि ऑगस्टची वेळमध्ये महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या नवीन विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रेरण नावाचा जो नवीन कार्यक्रम आहे, स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम, याच्या माध्यमातून उद्बोधन करण्याची खरी वेळ आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना. परंतु सद्य परिस्थितीत ही बाब शक्य नसल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून या महाविद्यालयाचा प्राचार्य नात्याने या संबंधामध्ये मी आपल्याशी संवाद साधत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्या मुलांचे शिक्षण बंद पडू नये याची काळजी आम्ही घेत आहोत, परंतु यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची पालकांना गरज आहे. कोरोनाने मानवाला परिस्थितीशी जुळून घ्यायला शिकवले, त्यामुळे शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाशी सुद्धा आपल्याला जुळून घ्यावे लागेल हे निश्चित आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा असेल, प्रवेश असतील, ॲडमिशन्स असतील किंवा ऑनलाईन शिक्षण असेल, या 3 गोष्टीबाबत खूप मोठा संभ्रम आहे. याबाबत थोडे विवेचन करणे मी या ठिकाणी आवश्यक समजतो. मागील महिन्यात शासनाने याबाबत घेतलेले निर्णय आपणास माहीतच आहेत. आता 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी लॉकडाऊन वाढल्यामुळे शासनाने या ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये शेड्यूल या ठिकाणी सर्व महाविद्यालय ह्या ठिकाणी दिले आहे. पहिला मुद्दा जो परीक्षेचा आहे, त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रथम आणि द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फक्त उन्हाळी सत्राच्या ज्या परीक्षा होत्या त्या रद्द केलेल्या आहेत. जे विद्यार्थी मागील सत्रामध्ये क्लिअर पास झालेले आहेत, फक्त उन्हाळी सत्र बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील सत्रातील गुण कॅल्क्युलेट करून पुढील सत्राचे मार्क ठरवून ह्या ठिकाणी त्यांचा निकाल काही दिवसामध्ये विद्यापीठ ह्या ठिकाणी देणार आहे. परंतु मागच्या सत्रामध्ये जे विद्यार्थी नापास झालेले आहेत, त्यांचे काही विषय राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मात्र ह्या ठिकाणी हिवाळी 2021मध्ये जी परीक्षा होईल त्या परीक्षामध्ये पास व्हावे लागेल. तेव्हाच त्यांचं कन्फर्मेशन, जे विद्यार्थी आज फर्स्ट इयरमध्ये आहेत ते सेकंड इयरला तेव्हाच जातील की जेव्हा हिवाळी परीक्षा त्या ठिकाणी ते क्लिअर करतील. सेकंड इयरचे विद्यार्थी थर्ड इयरला तेव्हाच जातील जेव्हा त्यांचे बॅक विषय असतील तर ते पुढच्या हिवाळी 2021च्या परीक्षेमध्ये क्लिअर करतील. तर ह्या बाबी सर्व विद्यार्थ्यांना SMS च्या माध्यमातून, बऱ्याच वेळेला ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण काही विद्यार्थ्यांचे फोन, काही पालकांचे फोन या संदर्भामध्ये आणखी त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. नंतर ती संभ्रमावस्था दूर करण्याच्या उद्देशाने आम्ही ह्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहोत. तृतीय वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा मात्र सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आज त्याच्यावरती निकाल आहे. कदाचित हे सेशन चालू असताना, हे सदर चालू असताना कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीच्या याच्याबद्दल या निकाल सुनावणी आज चालू होती. कदाचित आज निकाल लागला तर या ठिकाणी परीक्षा घ्यायच्या किंवा नाही हे क्लिअर होईल आणि त्या वेळेला त्या महाविद्यालयाकडून आपणाशी ह्या ठिकाणी या संदर्भामध्ये कम्युनिकेशन केलं जाईल. तरी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा मुद्दा प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने, ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भाने ह्या ठिकाणी आहे. शासनाने महाविद्यालयात जाण्यास या ठिकाणी मज्जाव घातलेला आहे. घातला म्हणण्यापेक्षा आपण स्टे होम स्टे सेफ या अनुषंगाने आपणच या ठिकाणी बाहेर यायला नाही पाहिजे. म्हणून महाविद्यालयाने आणखी एक सुविधा आपल्यासाठी निर्माण करून दिलेली आहे, ती मध्ये ऑनलाईन ॲडमिशनची ह्या ठिकाणी प्रक्रिया. कारण संभ्रम असा आहे की निकालच लागला नाही तर प्रवेश कसे घ्यायचे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे, ते लवकरच निकाल हातात येतील आणि तुम्हाला ह्या ठिकाणी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कोणीही निकालाची वाट बघू नका. निकाल 1 महिन्यानं लागतील, 2 महिन्यानं लागतील. परंतु जे फर्स्ट इयरला विद्यार्थी होते त्यांनी सेकंड इयरच्या तासिका ऑनलाईन ह्या ठिकाणी कराव्यात. जे सेकंड इयरला विद्यार्थी होते त्यांनी थर्ड इयरच्या ऑनलाईन तासिका ह्या ठिकाणी कराव्यात. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर जाऊन त्यानंतर आपली ह्या ठिकाणी नाव नोंदणी करावी
आणि त्या वर्गाचे माझ्या प्राध्यापकांनी जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत, त्या ग्रुपला सुरुवातीला जॉईन झाल्यानंतर जशा सूचना ह्या ठिकाणी आपल्याला मिळत जातील, त्या अनुषंगाने जर आपण पालन करत गेलं तर निश्चितच आपलं नुकसान होणार नाही. कारण वर्ष वाया जाता कामा नये, शिक्षण थांबता कामा नये आणि त्यामुळे घरी बसल्यासुद्धा या परिस्थितीमध्ये मार्ग काढावा आपल्याला लागणार आहे. सोनपेठ परिसरातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. कालच 10वीचा निकाल लागलेला आहे, 8 दिवसापूर्वी 12वीचा निकाल ह्या ठिकाणी लागलेला होता आणि त्यामुळे कदाचित 10वी पास झालेल्यांनी 11वीला कसा प्रवेश आता करायचा, 12वी पास झालेल्यांनी फर्स्ट इयरमध्ये कसा प्रवेश करायचा, या संभ्रमामध्ये या बाबतीमध्ये बराचसा संभ्रम आपल्या मनामध्ये असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येण्याची गरज नसून महाविद्यालयाने यावर्षीपासून मी जे आत्ता सांगितलं की ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया ह्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे, त्याची लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे. www.orpudkar.com या orpudkarcollege.com या महाविद्यालयाच्या वेबसाईटवरतून ॲडमिशनची लिंकसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ह्या ठिकाणी ॲडमिशन करू शकतात. सर्व विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून अथवा जवळच्या ई सेवा केंद्रावरून सुद्धा आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करता येईल किंवा महाविद्यालयातील बऱ्याचशा प्राध्यापकांचे फोन नंबर घेऊन या प्रक्रियेबद्दल आपण अधिकची माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. महाविद्यालयात 11वी आणि 12वी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सुद्धा ऑनलाईन प्रवेश चालू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी गुगल फॉर्म्सवरती त्याचं रजिस्ट्रेशन आपण चालू करून घेत आहोत. तसेच वरिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सर्व वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया आपण ह्या ठिकाणी चालू केलेली आहे. त्यामध्ये अवेलेबल फॅकल्टीज जर आपण विचारल्या तर ह्या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या सर्व तिन्ही ट्रॅडिशनल फॅकल्टीज ह्या ठिकाणी आहेत. तर ऑनलाईन टीचिंगचा तिसरा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी की कशा पद्धतीने आता हे ऑनलाईन टीचिंग महाविद्यालय करेल आणि आपल्याला कसं सहभागी त्याच्यामध्ये होता येईल. कारण ही व्हर्च्युअल टीचिंग लर्निंगचा जो भाग आहे तो पहिल्यांदाच आपण सर्व ह्या ठिकाणी सामोरे जात आहोत. ॲज ए टीचर म्हणून आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी नवीन आहोत आणि स्टुडंट म्हणून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी नवीन आहात. पण आमच्या परीने ह्या ठिकाणी जास्तीत जास्त देण्यासाठी, कारण प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतो की महाविद्यालयातच जायचं नसेल तर शिक्षण कसे घ्यावे, हा प्रश्न सर्वांपुढेच आहे. सध्या शासन आदेशाप्रमाणे द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 40% अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी शासनाने आदेशित केलेला आहे. कदाचित पुढील भविष्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील ही योजना शासनाच्या मनामध्ये असावी. 1-2 महिन्यामध्ये हा 40% अभ्यासक्रम संपल्यानंतर कदाचित लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष पद्धतीनं जो भाग ह्या ठिकाणी ऑनलाईन कव्हर करणे शक्य नाही, ज्याला विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असावे लागतात, असा भाग कदाचित पुढं घेता येईल अशी आपण आशा करू. त्या ठिकाणी जर नसेल तरीही सिलेबस पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण यापुढे प्रयत्न करणार आहोत. यानंतर मला जाणीव आहे की या भागातील 80% विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत. महाविद्यालयाच्या IQAC विभागाने आम्ही मागील मे महिन्यामध्ये एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये 549 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 50% विद्यार्थ्याकडे ही सुविधा असल्याचं उपलब्ध झालं किंवा आढळून आलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे उरलेल्या 50% विद्यार्थ्यांचा निश्चितच हा प्रयत्न आहे. मी प्राचार्य या नात्याने संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालय परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्व पालकांना विनंती करेल की या परिस्थितीमध्ये दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी आपण आपल्या मुलांना जे शक्य असेल ते साधन उपलब्ध करून द्यावे. आपल्याकडे एकच घरामध्ये मोबाईल असेल तर आपण कमी वापर, आपण आपल्या पाल्यांना ते मोबाईल ह्या ठिकाणी शिक्षणाच्या अनुषंगाने वापरू द्या. ज्याच्याकडे टॅबलेट्स आहेत अतिउत्तम आहे, लॅपटॉप असेल ती सुद्धा गोष्ट चांगली आहे. तर या दृष्टिकोनातून थोडा पोटाला चिमटा घेऊन ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीनं आपण जर एक कमीत कमी किमतीचा जरी अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला तर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण होईल, पाल्याचं शिक्षण होईल. त्यामुळं माझी सर्वांना अशी विनंती असेल, शासनाने सुद्धा अशा प्रकारचे आम्हाला आदेशित केलेले आहे किंवा पालकांना जी गोष्ट महत्त्वपूर्ण आहे त्या गोष्टीला प्राधान्य देण्यासंदर्भात ह्या ठिकाणी आदेशित केलेलं आहे. जगासोबत कारण चाललो तरच आपण स्पर्धेत आज ह्या ठिकाणी टिकणार आहोत. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या तासिका या ठिकाणी आम्ही उद्या 1 ऑगस्टपासून सुरू करणार आहोत. तर प्रथम वर्षाच्या तासिका ऑगस्टमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर 1 सप्टेंबरपासून या ठिकाणी सुरू करण्याचा आदेशित केलेला आहे. सर्वच विषयाच्या प्राध्यापकांनी या ठिकाणी व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत, गुगल क्लासरूम्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या ह्या ठिकाणी सहकार्याची, तुम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट होण्याची, तुमचे मेल IDs वगैरे देण्याची. त्याद्वारे सर्वांना कशा पद्धतीने शिक्षण मिळणार आहे ते आपल्या लक्षात येईल त्या अनुषंगाने. त्याबाबत तुम्हाला वेळोवेळी ह्या ठिकाणी त्या प्राध्यापकातून ह्या ठिकाणी सूचना मिळणार आहेत. विविध व्हिडिओज, प्राध्यापकांनी तयार केलेले व्हिडिओज, थर्ड पार्टी एखाद्या एक्सपर्टनी स्कॉलर्सनी तयार केलेले व्हिडिओज असतील, गुगल क्लासरूम असेल,
PDF नोट्स असतील, फेसबुक आणि झूमच्या माध्यमातून सुद्धा ह्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन ह्या ठिकाणी आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाळा महाविद्यालय किती दिवस बंद राहतील मित्रांनो हे आपण सांगू शकत नाहीत, पण आपल्या हातामध्ये जी गोष्ट आहे ती मात्र ह्या ठिकाणी आपण करू शकतो आणि ती म्हणजे आलेल्या परिस्थितीला ह्या ठिकाणी तोंड द्यायचं आहे, त्याचं सामोरे त्याला जायचं त्या ठिकाणी. आणि म्हणून यानंतर वेगवेगळ्या विषयावरती माझे सर्व सहकारी प्राध्यापक वेळोवेळी नवनवीन उपक्रमावर हितगुज करण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, हे कैलासवासी रमेश ओरपूकर महाविद्यालयाचं फेसबुकचं पेज आहे आणि ह्या पेजच्या माध्यमातून वेगवेगळे प्राध्यापक वेगवेगळ्या वेळेला अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर ज्या गोष्टी असतील, ज्या तुमच्या कामाच्या असतील, त्या घरी बसल्या जास्तीत जास्त याद्वारे ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण करणार आहोत अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शंका समाधानासाठी माझ्याशी संपर्क करायचा झाल्यास 94 23 77 9000 हा माझा मोबाईल नंबर आहे. 94 23 77 9000 या मोबाईलवरती किंवा व्हॉट्सअपवरती जर मला संपर्क केला तर माझ्या पद्धतीनं तुमच्या शंका समाधान, तुमचे प्रश्न ह्या ठिकाणी मी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आपल्या सर्वांनी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल ह्या ठिकाणी शतशः धन्यवाद, शतशः आपले आभार. हॅपी ऑनलाईन लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू ऑल. थँक यू व्हेरी मच. Oh, let me up with a bright